आपल्याला. स्वतःबद्दल खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आपली. पण आज त्याची काय खैर नाही. पोलिसांच्या अजून 4 रट्टे पडले ना पाठीवर, बरोबर सगळं बोलायला लागशील. एक्सक्यूज मी. पोलीस? आपण कोण? सिनियर ऑफिसरला त्याच्या वर्दीवरून ओळखायचं असतं. आणि सॅल्यूट करायचं असतं. डिपार्टमेंटची शिस्त आहे ही. विसरलीस? सॉरी मॅडम. कायद्याने आपल्याला संशयिताला ताब्यात घेण्याचे अधिकार दिलेत. त्याला गुन्हेगारासारखं बदलण्याचे नाही. वर्दीची प्रतिष्ठा राखा जरा. मॅडम, एक्सप्लेनेशन नकोय. कॉन्स्टेबल, उचला याला आणि गाडीत टाका.
निबट झालं तुझं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुला? आधी माझ्या सत्याला गिळस आणि आता माझ्या मानेला एक मी पोलिसाच्या हवाली केलंस होय तू? तू कधी आयुष्यात कुणाचीच होऊ शकत नाहीस बघ. मनात नसताना मी तुझ्या भल्याचा विचार करत होते, म्हणून त्या आर्यन संगीत लगीन लावत होते मी तुझं. पण लई माज आहे ना तुला. साध्या सरळ लेकराला पण देशोधडीत लावलंस बघ तू. गच्छान डायडे, दुसऱ्याच्या आयुष्याचा मातेर करायला जन्माला आलीस का तू? मम्मी साहेब अहो ऐकू तरी घ्या माझं. काय गरज होती तुला हे समज करायची? त्या सज्जन माणसाला सत्ताच्या ऍक्सिडेंटच्या आरोपात आत टाकायची काय गरज होती? अगं त्या साध्या सरळ माणसाचं आयुष्य आणि भविष्य बर्बाद केलंय तू. आणि ही समज करून तुला काय सिद्ध करायचं होतं? अगं मंत्र्याचं पोर आहे ते. त्याच्या बापाला जर खबर लागली ना तर तुझ्या सगळ्या टापल्या समजांची काय दशा करायला हे ठावाय का तुला? मम्मी साहेब अहो तो खोटारडा. गप्प बस. खोटारडा तो नाही, खोटारडी तू आहेस. जगातले समजे खोटारडे भरून झाल्यावर तुझा जन्म झालाय बघ. काय बोलू नकोस तू. अगं माया ती काय म्हणते ते तर ऐकून घे ना. हो पेंटर का बसा तुम्ही. तेव्हापासून ही ब्याद आपल्या आयुष्यात आली का रे? तेव्हापासून आपल्या घरात काहीच चांगलं घडलं नाही. ग्रहण आहे ही ग्रहण, माझ्या घराच्या राशीला लागलेलं. मम्मी साहेब मी खरंच सांगते, आर्यननं सत्याला मारायचा कट रचला होता. ही निबळ. तुला काय मी खोळी वाटले का ग? हा कडूस का नाही मला? तो आर्यन का कट रचल माझ्या सत्याला मारायचा? तो का मारल माझ्या सत्याला? आणि तुला कोणी सांगितलं समज? माझ्या सत्याने सांगितलं? होय मीच सांगितलंय. सत्याचा आवाज? हेलिकॉप्टर अपघातात सत्यजित सुर्वे यांचं अत्यंत दुर्दैवी असं निधन झालं. सत्य दादा
सत्य सत्य माझ्या लेकरा बघितलं का आपला सत्य जिवंत आहे पेंटर. सत्या तू ठीक आहे का? तू इतके दिवस कुठे होता? तू समोर कसा आला नाही माझ्या? मम्मी शांत हो. हे बघ मी जिवंत आहे, एकदम ठणठणीत आहे तुझं सत्या. हे बघ ते सगळं तुला नंतर सांगतो रे. हा शांत हो तू. सत्यभाऊजी, लई भर झालं तुम्ही परत आलात. माझा तर माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये बघा. तुमच्या जाण्यानं आमच्या सगळ्यांचं, खास करून मम्मीची अवस्था लई वाईट झाली होती बघा. लई बरं झालं पण आता तुम्ही आलायत परत. पेंटर बलम्या बघा की हसा काय झालं तुम्हाला? पेंटर मम्मी शांत हो तू, तुला सगळं सांगतो. हे बघ पप्पांना, जयद्याला, बलमाला तिघांना बी माहित होतं की मी जिवंत आहे. मग माझ्यापासून का लपवलं? ओ पेंटर अगं मम्मी, काय चाललंय समजा बोला बरं तुम्ही. मम्मी तुझ्यापासून कुठं लपवलंय आम्ही? मी 24 तास तुझ्या समोरच तर होतो. महामाया म्हणजे रिटायर्ड लान्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे. मीच होतो, म्हणजे प्रभ्याचा काका मीच होतो. नाही पण हे समजा का केलंस तू? त्या आर्यांचं पितळ उघडं पाडायचं होतं मला. मी या घरात पप्पांचा काका बनून वावरत होतो. आर्यांचं पितळ उघडं पाडायचं होतं म्हणजे? मम्मी माझ्या जीवावर जो उठला होता ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनच आहे. वाघमारे मगाशी जे बोलले ते एकदम खरं आहे. तो आपल्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला आपल्या घरातून राहिला होता. पण आर्यन तर एवढ्या मोठ्या मंत्र्याचा पोरगा आहे ना, तो कशाला करेल असं सगळं? तेच तर कळलं नाही ना अजून. त्याच्या तोंडातून सगळं वधवून घ्यायच्या आधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पण मम्मी वाघमारे जे काय बोलले ना ते 100% खरं आहे. मम्मी साहेब, तुम्हाला वाटतंय तसं मंत्रीपदाचं पद तुम्हाला तसंही मिळणार नव्हतं, कारण तो कुठल्याच खासदाराचा मुलगा नाहीये. त्याने स्वतःची खोटी ओळख करून दिली होती आपल्याला. असं जी घडलं ती घडलं. माझं लेकरू करून जिवंत आहे ना, हे समोर लय आनंद झालाय. पण
लय भारी झाला बघ सत्य, तू जिवंत आहेस बघ. पण मग म्हणजे तू काका म्हणून माझा अपमान करत बसलास ना उठता बसता? हा, छळलास ना मला तू? मजा घेत होतास ना माझी? मजा घेत होतास ना? हा? का लागलास माझ्याशी असं? बोल की सत्य, का लागलास? मम्मी मम्मी अगं मम्मी शांत हो शांत हो. ते मी तुला सगळं नंतर सांगतो, सगळं नीट समजावून सांगतो तुला. तू चुकू नकोस माझ्या महामाया. जी मा म्हणजे सत्या, मी आज लय खुश आहे बघ. तुला काय पाहिजे ती मा, तू जसं म्हणशील ना तसं मी तुझं समजा ऐकणार. मी तुझ्यासाठी काय बी करते सत्या. मम्मी थांब. मम्मी तुला जर खरोखर मला काय द्यायचं असेल ना तर वाघमारेची परत एकदा लग्न करायची परवानगी दे मला. पण तुमच्या दोघांचं तर लगीन झालंच आहे ना आधी, मग काय गरज आहे त्याची? मम्मी पण मला परत एकदा वाघमाऱ्याशी रीतसर लग्न करायचंय. म्हणजे सोडचिठ्ठी त्यांनी मला लिहून दिली होती, पण सोडचिठ्ठी तर माझ्यासाठी सोडचिठ्ठी होती ना. 3 वर्ष वाघमाऱ्यांशिवाय मी कसा जगलोय ना ते फक्त मला माहिती आहे. तो आता मला परत एकदा त्यांच्याशी लग्न करायचंय. आणि आता सगळं चांगलं झालंय ना आपल्यासोबत, सगळं आनंदाचं वातावरण आहे. प्लीज नाही म्हणू नकोस मम्मी, प्लीज परवानगी दे मला. अगं माया, तू आत्ताच म्हणालीस ना की तुझं लेकरू माघारी आले तर याच्यासारखा आनंद नाही दुसरा. मग तो मनापासून काहीतरी मागतोय तर त्याची इच्छा पूर्ण कर ना. मम्मी दे की परवानगी. मम्मी आहो, सत्याच्या सुखातच सुख आहे ना आपलं, मग द्या की परवानगी. मम्मी सासू ऐका, सुख लई दिवसानं परत आले, ती रुसाच्या आधी होय म्हणा, नाहीतर लय अवघड होईल. ठीक आहे, तुला पाहिजे तसं कर. हे बघा शांत व्हा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज सुखरूप आहे. आता एक काम करा, आता अख्खं गाव गोळा करा, कारण सत्या मंजूचं परत लग्न होणार आहे. हा, आणि ते पण एकदम धूम धडाक्यात झालं पाहिजे. जावा लवकर तयारीला लागा, जावा सगळे. आणि अख्ख्या साताऱ्याला सांगा सत्य परत आलाय ती. हा, बरोबर बोलला. जावा, तयारीला घेतलं पाहिजे आपल्याला. लगेच घ्यायचंय. हा. वाघमारे, माहोल आधीच बनलाय, मंडप बी सजलाय, पै पाहुणे बी जमले, हार तुरे बी सज्ज झाले. फक्त नवरा बायकोंची कमी होती, पण आता ती बी पूर्ण झाली. चला मग पुढवून टाकूया आपल्या 3ऱ्या लग्नाचा भार.
एक काम करा बोला. लग्न असं करू ना अखंड सातारा बघत बसला पाहिजे. एक काम करा, आचराला फोन लावा, मंडळवाला फोन करा, मी करा ह्याला फोन करतो बँजोवाल्याला. फक्त लग्नच नाही, हळदीचा कार्यक्रम बी झाला पाहिजे. हा तो पण एकदम धूम धडाक्यात करू. काय नाही तुला लावा फोन. हा. हॅलो बँडवाले, सातारा जेवढं बँड असेल का नाही तेवढं सगळं घेऊन या. हा लवकर लवकर. हा लगेच फोन लावतो मी बी. हॅलो. हा हॅलो, कोण बोलतोय? ए सपने, ह्या घरकुशीला मला घरातनं बाहेर काढायचं होतं, पण हे काय होऊन बसलं समजा. जाऊ द्या मम्मी, जे झालं ते झालं. आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाहीत. यश देणं न देणं शेवटी परमेश्वराच्या हातात असते बघा. पण मला एका गोष्टीसाठी लय वाईट वाटत आहे. कुठले? मंत्री बनून दुनिया फिरायचं तुमचं स्वप्नच राहिलं बघ. हे हळद आली. दादा वहिनी कुठं राहिले? दादा वहिनी, अरे चला की. माया सपना दोघी बघत काय उभारलाय तुम्ही? या ना, हळद लावा. लाव म्युझिक. अरे लाव. अरे लाव की.
हळद लावायची हाय. बया मी कसली मजा येते नाचायला. मी बी जाते जरा आलीच. हातभर पदरवाली, तुझी डार्लिंग डिअरवाली, बोलूया की झटकायची कशी, तुझ्या काळजातली घरवाली. अरे डीजे नवरात येईल तोऱ्यात सुपारी फोडायची हाय. डीजे नवरात येईल तोऱ्यात सुपारी फोडायची हाय. हे भावड्या 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 भावड्या. ए पुरे बोल, तुला लावायची हाय. तू स्टँडवर आल्यावर फक्त फोन कर, लगेच पाठवतो कोणतरी इकडून मी. हा आणि लवकर ये बाबा. अरे जयद्या, अरे बा आता फोन उचल की, कुठं जाऊन बसतोस तू? नाही नाही, ते मित्राला बोलवलं लागलं. अरे का आम्हाला पडलेत. ऐक, ताच्याकडे जा, त्याला काय पाहिजे काय नको ती सांग, आणि व्यवस्थित जेवण बनवून घे. त्याला सांग आता खोट्या खोट्या लग्न नाटक संपलंय, आता खरं खरं लग्न आहे, त्यामुळे जेवण अगदी व्यवस्थित बनव. दाजी अहो कशाला टेन्शन घेताय, सगळं सांगितलं मी त्याला. तरी पण एकदा आदनमध्ये चक्कर मार, मी मारतोच. हा चालेल जयदीपराव, आज काम करताना लय भारी वाटते बघा, लय आनंद वाटते. दाजी अगदी मनातलं बोलला बघा. पण जयद्या काय म्हणा, सत्य आणि मंजू वहिनी एकमेकांपासून कुणीच लांब करू शकत नाही. ती दोघं एकमेकांसाठीच बनलेत. आर्यन त्यांनी प्रयत्न केलाच की दोघांना सेपरेट करण्याचा, पण कस काय जिरली त्याची. मंजू वहिनीनं चांगली जिरवली. आता ह्या लग्नाची बातमी त्याच्या कानावर जाईल का नाही, अजून जिरेल बघा ती. तर आपला वाघ मागालाय, सत्य मागालाय, त्यामुळे कुणाच्या बापाला भ्यायचं नाही, कुणाला भ्यायचं नाही, अगदी मम्मी येऊन भ्यायचं नाही. हा विषय काय बसला डिलिव्हरी करत काम पडलं. चल लवकर. आवरा आवरा आवरा. तुम्ही चहा कॉफी पिऊन घ्या, मी आवरून आले. हा थोड्या वेळ बसा. सत्या मी आवरायला जाते, तू पण आवरून घे. जास्त वेळ नाही आपल्याकडं, लग्नाचा मुहूर्त टाळायला नको. सत्य सोड, लग्नाचं घर आहे, कुणी येऊ शकतं. सोड मला पटकन. काय झालं सत्या? सत्या काय चाललंय तुझं? सत्या काय चाललंय? माझ्या बायकोला बघतोय. अजून लग्न नाही झालं आपलं, मग मी तुझी बायको कशी? वाघमारे मॅडम, तिसऱ्यांदा लग्न करतो आपण. आणि आधीची 2 लग्न झालेत ना, त्यात माझ्या नावाचं जे लायसन आहे हे ऑलरेडी तुमच्या घरात. झाला डायलॉग मारून. सोड आता, उशीर होते मला, आंघोळ पण करायची. सत्या सोड. कसं आहे, असं कसं सोडू तुम्हाला? वाघमारे, तुम्हाला इथं घेऊन आलोय तर तुम्हाला असंच सोडून द्यायला? लाडत येऊ नकोस. काय सुरू आहे डोक्यात? डोक्यात तर तसं बरंच काही चालू आहे, पण सध्या तुम्ही एकच गोष्ट सांगा, तुम्हाला खरोखर माझ्याशी लग्न करायचं अगदी मनापासून? हा काय प्रश्न? मग ही हळद काय वेळ जात नाही म्हणून लावून घेतली अंगाला? तरी बी सांगा, तुम्हाला खरोखर माझ्याशी लग्न करायचं? सत्या, आत्ता हातात बंदूक असते ना, हवेत गोळ्यात झाडून सांगितलं असतं. मला खरंच मनापासून तुझ्या बरोबर लग्न करायचं.